शरद पवारांची तब्येत बिघडली, उपचाराच्यासाठी पुण्याच्या रुबी रुग्णालयामध्ये केलं दाखल. महायुती सुसाट, मविया डब्यात. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल लागले. लोकांचा राज्यभरामध्ये सत्ताधाऱ्यांकडे कल. निकालाचा राज्यभर जल्लोष. विजयी उमेदवारांनी काढल्या मिरवणुका, उधळला गुलाल. राज्यभरामध्ये नेत्यांची पोरं आणि नातलग विजयी. घराणेशाहीचा अनेक ठिकाणी दबदबा. पाचोडमधून भुमरेंचा पुतण्या तर रायगडात भरत गोगावलेंचा मुलगा जिंकला. परभणीमध्ये मात्र भाजपाच्या माजी मंत्र्याची घराणेशाही मतदारांनी नाकारली. सुरेश वडपूरकरांचे 4 कुटुंबीय पराभूत. हातावर लढलेला पुतण्या कसाबसा जिंकला. वैभववाडी पंचायत समिती भाजपाचं वर्चस्व. पुन्हा एकदा नितेश राणेंना सत्ता राखण्यात आलं यश. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुतण्याचा काकाला देत धक्का. तानाजी सावंत यांच्या उमेदवाराला धूळ चारत पुतण्या धनंजय यांच्या गटाची बाजी. बीएमसीच्या तिजोरीच्या किल्ल्या भाजपाकडे असणार. स्थायी समिती आणि शिक्षण समिती भाजपा स्वतःकडे घेणार. महत्वाच्या 4 समित्यांमधल्या वाटपाचं सूत्र ठरलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये सुधार समिती शिवसेनेला जाणार. सत्तेत महत्वाच्या समित्यांमध्ये शिंदेंचा मान राखण्याचा प्रयत्न. मुंबई महापालिकेची पहिली महासभा 16 फेब्रुवारीला. विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेत्याच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार. पुण्याचा कारभारी ठरणार. महापौर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. चंद्रपुरामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा कायम. काँग्रेस भाजपामध्ये तीव्र संघर्ष सुरू. सोलापुरामध्ये स्ट्रॉंग रूम मधून मतदान केंद्रासह गाडी घेऊन जाणं पडलं महागात. गाडी चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल.